वरती त्यांनी 20 वर्ष काढली, तर त्यांचाही खूप मोठा योगदान आहे भारताचे सैनिक. नमस्कार, मी वैजंती सावंत आणि तुमचं माझ्या या यूट्यूब चॅनलवरती वाईब विथ वैजू या माझ्या यूट्यूब चॅनलवरती खूप खूप स्वागत आहे. सो आजचा व्हिडिओ एक स्टोरी टेलिंग व्हिडिओ आहे, जे मला असं वाटलं हा व्हिडिओ मला या चॅनलवरती शेअर करायला हवा, कारण हा एक रिअल व्हिडिओ आहे, एक रिअल इन्सिडेंट आहे आणि एक अशा गोष्टीवर बेस्ड आहे की जी माझ्याच कुटुंबाशी, म्हणजेच माझ्याच फॅमिलीशी आणि माझ्याच वडिलांची आणि माझ्या आईची, ज्यामध्ये आम्ही तिघंजण इन्वॉल्ड आहेत, पप्पा, मम्मी आणि मी. सो त्यांची ही एक पर्सनल स्टोरी आहे आमची, जी मी आज तुमच्या सगळ्यांसोबत शेअर करते. आणि ही स्टोरी मी खूप लहान असतानाची आहे आणि ही एक रिअल लाईफ इन्सिडेंट आहे जे आमच्यासोबत झालेलं. जसं मी म्हणाले की माझे पप्पा सुद्धा आर्मीमध्ये होते, तर कमलाकर विष्णू सावंत, ते सुद्धा इंडियन आर्मीमध्ये होते. मी एक व्हिडिओ बनवला होता माझ्या आजोबांवरती, म्हणजे माझ्या मम्मीच्या पप्पांवरती, ते सुद्धा आर्मीमध्ये होते. तुम्ही जर नाही बघितला असेल तर तो प्लीज जाऊन बघा, ती सुद्धा रिअल स्टोरी आहे. मेडल्स मी शेअर केले आहेत, त्यांचा फोटो शेअर केला आहे, त्यांची अख्खी स्टोरी शेअर केली आहे आणि जशी त्यांनी माझ्या वडिलांना सांगितली होती तशीच्या तशी अगदी त्यांच्याकडून मी ती व्हिडिओ बनवून मी शेअर केला. सो असाच हा व्हिडिओ आहे जो आमच्यासोबत झालेला आहे. सो मला असं वाटलं की आपल्या या चॅनलवरती तो व्हिडिओ मी नक्की सांगावा. आणि चला तर आपण स्टोरी स्टार्ट करूया. रिअल लाईफ इन्सिडेंट आहे, जे जसं की मी तुम्हाला आधी सांगितलं की माझे वडील कमलाकर विष्णू सावंत हे सुद्धा इंडियन आर्मीमध्ये होते. सो हे एक रिअल लाईफ इन्सिडेंट स्टोरी आहे. सो ही स्टोरी बेस्ड आहे की जेव्हा एक सैनिक सीमेवरती तैनात असतो तर तो फक्त एकटा लढत नसतो, तर त्याच्या मागे त्याचं कुटुंब सुद्धा लढाई करत असतं. पण ती कशी लढाई, कसली लढाई किंवा काय इन्सिडेंट होता ते मी आता सुरू करते. सो एक दिवशी असं झालं की माझ्या वडिलांचा प्रत्येक संडेला फोन यायचा. त्यावेळी मी जेव्हा लहान होते त्यावेळी इतके मोबाईल फोन्स नव्हते, तर त्यावेळी माझे वडील फक्त संडेला तिथे आमच्या चाळीमध्ये एकाकडे लँडलाईनचा फोन होता, तिथे फोन करायचे. तर दर संडेला आम्ही तिथे जायचो, कारण माझ्या सीमेवरती काही सिक्रेट मोहीम होती कसली तरी तर आणि ती मोहीम अशी होती की लवकरात लवकर इंडियन सोल्जर्सना तिथे जायचं होतं. आणि त्या गडबडीत माझ्या वडिलांना कदाचित आम्हाला फोन करायचा वेळ नाही भेटला, कारण त्या लोकांना त्याची प्रिपरेशन, तयारी सगळी चालू करायची होती. तर त्यांनी एक लेटर लिहिलं आणि ते लेटर त्यांनी त्यांच्या मित्राला ॲड्रेस देऊन ह्या ॲड्रेसवर टाकायला सांगितलं. सो झालं असं की जे लेटर पप्पांनी लिहायला सांगितलं होतं आणि जे कोण ते सोल्जर होते किंवा आर्मीमधलेच त्यांचे कलीग होते, तर त्यांनी त्या लेटरमध्ये जराशी ॲड्रेसची चूक केली. तर त्या एका चुकीमुळे ते लेटर आमच्यापर्यंत पोचलंच नाही. आणि त्यामुळे झालं असं, ही गोष्ट खूप इझी वाटेल पण ही जेव्हा आमच्यासोबत घडली होती ते अजूनही आठवलं की खूप म्हणजे तो वेळ खूप होता की सीमेवरती एक सिक्रेट मोहीम चालली होती आणि पप्पांना तिथे जायचं होतं. सो त्यांनी त्यांच्या मित्राला आर्मीमधल्याच लेटर दिलं आणि ते ॲड्रेस सांगितलं, ॲड्रेस टाक आणि हे लेटर पोस्ट कर. तर त्यांनी कदाचित काही ॲड्रेस चुकवला आणि ते लेटर आमच्यापर्यंत आलंच नाही. आणि कारण की ते त्या मोहिमेवर गेले त्यामुळे त्यांना आमच्याशी कॉन्टॅक्ट करताही नाही आला, म्हणजे पप्पांचा त्यावेळी फोनही नाही आला. सो असं करता करता दर रविवारी माझ्या वडिलांचा फोन यायचा. तेही वेळी आमचा पक्का म्हणजे ठरलेला होता की ते 10च्या आसपास फोन पप्पांचा यायचाच. आणि तो काय फोन आला नाही. असा एक रविवार गेला, दुसरा रविवार गेला की मम्मीला सुद्धा थोडंफार माहिती होतं, कारण तिचे वडील सुद्धा आर्मीमध्ये होते, त्यामुळे ती अशा परिस्थितीपासून ऐकून तरी ही होती की तिथे परिस्थिती खूप गंभीर असतात, आपण विचार करू शकतो त्याच्याही पलीकडच्या असतात.
किंवा कसं तिथे सिक्रेट गोष्टी असतात ज्या आपण सगळ्या फॅमिलीसोबत नाही शेअर करू शकत. त्यामुळे ती कदाचित खूप स्ट्रॉंगली तिने हे केलं. आम्ही आणि हा जो मम्मीचं एक रविवार जाणं, फोन न येणं, लेटर न येणं, हे हावभाव किंवा ती कसल्या तरी टेन्शनमध्ये आहे हे साफ कळत होतं. जरी मी लहान होती असेल तरीही की ती कसल्या तरी टेन्शनमध्ये, कसल्या तरी विचारांमध्ये आहे. तिचं कशात कामात लक्ष नाही. ती काम करते तिचं, मला स्कूलला नेते, आणते, ट्युशनला नेते, आणते, माझ्याकडे लक्ष देते. पण त्या कसल्याच घरच्या कामामध्ये म्हणजे तिचं लक्ष नाही. ती कसल्या तरी विचारात होती हे जाणवत होतं. जरी ती मला तेव्हा सांगत नाही शकत होती. तर मी खूपच लहान होते. म्हणजे मी ती दुसरी तिसरीत असेल कदाचित, पण मला आठवतं ही गोष्ट. सो असे काही रविवार गेले, 1, 2, 3 असे खूप रविवार गेले. पण माझ्या वडिलांचं काही पत्र आमच्यापर्यंत आलं नाही. कारण पण एक दिवशी काय झालं की सोमवारचा दिवस होता. तर सोमवारी आणि गुरुवारी माझी आई देवपूजा करायची, म्हणजे अजूनही करते ती. तर सोमवारचा दिवस होता आणि तिने देवपूजा जशी नेहमी करतात तशी देवपूजा केली. पण आम्ही जेव्हा पाया पडले तेव्हा माझ्या हे लक्षात आलं की तिने ते सगळे देव जे असतात आपण पूजा करतो तिच्या ती त्या विचारांमध्ये होती, टेन्शनमध्ये होती. तर तिने ते सगळे देव ना उलटे मांडले होते. हे मला चांगलं आठवतं. तिने पूजा विचारत असल्यामुळे, टेन्शनमध्ये असल्यामुळे, ती तिच्या विचारात असल्यामुळे, तिचेच प्रश्न तिला खात होते असल्यामुळे, भीतीमुळे तिचं त्या पूजेत लक्ष नव्हतं. मी तेवढं मम्मीला दाखवून दिलं की हे तू काय केलं, म्हणजे तू ही पूजा जी केली आहेस ती बरोबर नाही केली आहे. तिच्या ते ध्यानात आलं आणि त्यावेळी तिने मला जवळ घेऊन असं सांगितलं की तुझ्या वडिलांचा, पप्पांचा फोन काही दिवस आला नाहीये, त्यांचं पत्र आलं नाहीये. सो ती चाळीमध्ये आमची मावशी राहत होती, मोठी मावशी, माझ्या आईची मोठी बहीण, सगळ्यात शांता मावशी. तर त्यामुळे मम्मीने एकदा ठरवलं की मावशीशी बोलावं आणि मम्मी मावशीला बोलली की म्हणजे माझ्या म्हणजे ह्यांचं काही पत्र आलं नाहीये किंवा फोन आला नाहीये. आणि जेणेकरून तिलाही गोष्टी माहिती झाल्या होत्या, कारण खूप आठवडे निघून गेले होते फोन नाही येऊन, पत्र नाही येऊन. आणि असं कधीच झालं नव्हतं की माझ्या पप्पाने कुठच्याच रविवारी फोन नाही केला होता किंवा कधी त्यांनी पत्र पाठवलं नव्हतं. तर असं कधीच झालं नव्हतं. ही गोष्ट पहिल्यांदा घडली होती. आर्मीवाल्याची बायको होणं सोपं नाही, कारण तिची एक स्वतःची लढाई सुद्धा चालू असते जी ती नवऱ्याला सांगू नाही शकत. असं नाही की सकाळी जाऊन रात्री नवरा येतोय की त्यांच्याशी शेअर करू शकते, नाही. ते किती महिने, आठवडे, दिवस कधी येणार. आणि फार माझे पप्पा कमी सुट्टीवरती यायचे, 20 दिवस असे काहीतरी, 6 महिन्यांनी अशी सुट्टी भेटायची. तेही त्यांचे पर्सनल काही काम, माझ्या स्कूलचं काही काम, अशा कामांमध्ये त्यांचे दिवस निघून जायचे आणि ते परत जायचे, त्यांची तयारी सुरू व्हायची. त्यामुळे इंडियन आर्मीच्या वाईफ असतात त्या खूप स्ट्रॉंग असतात आणि त्यामुळे कदाचित मम्मीला इतकं स्ट्रॉंग बघून मी सुद्धा तेवढी स्ट्रॉंग होण्याचा प्रयत्न करेन. माझा एक डिसिजन घेतला, मला घेतलं, माझ्या मावशीकडे गेली आणि बोलली की आमची तू काश्मीरची तिकीट काढून ठेव, आमच्या दोघींची. आम्ही जिथे पप्पा होते जम्मू काश्मीर बॉर्डरवरती जबलपूरला, तर तिथे तिकडचे तिकीट काढ आणि आम्ही दोघी जाणार तिथे, असा तिने निर्णय घेतला. आणि हे ऐकून मावशीला सुद्धा भीती वाटली, कारण मी खूप लहान होती. तिने मावशीला असं सांगितलं. सो आता आता काय, आता प्रोसेस पुढची सुरू होणार होती की तिकीट काढून तिथे जायची. सो तर मावशीने असं विचार केला की नंतर आम्ही आजूबाजूवाल्या लोकांना म्हणजे काही आमच्याच घरच्यांना असं समजलं की फोन बिन काही आला नाही आणि खूप आता दिवस होऊन गेलेत, उलटलेत, पण काहीच खबर तिकडनं आलेली नाहीये. सो हे बोलताना सोपं आहे, पण तो जो वेळ होता तो खूप डेंजर होता, खूप खूप भयंकर होता. जेव्हा आपला माणूस आपल्याशी बोलणं नाही होत की तो बरा आहे एवढंच माहिती पाहिजे असतं, पण तेही नाही होत. ती जी वेळ, परिस्थिती किती डेंजर असेल हे ती फॅमिलीवाल्याच समजू शकतो. असं माझ्या मावशीने आणि असं सगळ्यांनी सांगितलं की आपण एक काम करूया की कदाचित असं कोणाच्या तरी डोक्यात आलं की पत्र टाकलं असेल पण ते कदाचित चुकीच्या इथे आलं असेल किंवा काय माहिती, आपण चेक करूया की कुठे चुकीच्या माणसाकडे नावामुळे किंवा काही ऍड्रेसमुळे, कशा तरी
गडवं असं त्या लोकांनी सुचवलं की पत्र आपण शोधूया आजूबाजूच्या चाळीमध्ये, आजूबाजूच्या लोकांना जिथे कुठे पत्र आलं आहे का हे आपण शोधूया, असं माझ्या मावशीच्या कल्पनेत आलं. आणि आम्ही असा विचार केला की आता काही दिवस निघून गेले तर आपण ऍटलिस्ट लोकांना विचारूया तरी काय चुकून पत्र तुमच्याकडे आलं का, असं म्हणून ही एक कल्पना आमच्या किंवा एक पॉझिटिव्ह उमेद आमच्या मनात आली. माझ्या आईनी सगळ्या इथे शोध घेण्यास सुरुवात केली आणि लोकांना विचारायला सुद्धा सुरुवात केली. तर काही दिवसांनी एका थोड्याशा अंतरावरती एका पोस्टाचं तेव्हा हे असायचे, असे डब्बे असायचे जिथे लेटर आलेले ठेवायचे. तर त्या ह्याच्यावरती कमळाकर विष्णू सावंत असं जम्मू काश्मीरवरचं पत्र सापडलं, पण ते खूप चुकीच्या ऍड्रेसवरती होतं म्हणजे. आणि ते माझ्या आईच्या हातात आलं पत्र. ते पत्र जेव्हा तिच्या हातात आलं तेव्हा तिचे हात कापत होते. ती खूप भरून आलं होतं तिला. आणि तिने ते पत्र उघडलं तर त्यामध्ये असं लिहिलं होतं की मी सुरक्षित आहे, मी एका सिक्रेट मिशनवर जात आहे. सो काही महिने किंवा माझं जेव्हा ते वाचलं की मी सुरक्षित आहे, ते त्यावेळी माझ्या आईच्या मी डोळ्यात अश्रू पाहिले आणि ते होते आनंद अश्रू, की तिने तिचा जीव भांड्यात पडणं असं म्हणतात किंवा ते 4 लाईनी वाचून तिला खूप बरं वाटलं. आणि तो क्षण आमच्यासाठी दिवाळीच असावा. एवढं तिने तिला आनंद दिला की आपला नवरा सुरक्षित आहे, जिवंत आहे, हेच तिच्यासाठी खूप मोठं गिफ्ट होतं आणि ती खूप खरंच खुश झाली. तर ती एक गोष्ट माझ्या जवळची आहे, माझ्या घरची आहे, माझ्या वडिलांची आहे. सो त्यामुळे मी इथे शेअर केली की मला सुद्धा प्रत्येक संडेला जेव्हा फ्रेंड्स बाकीच्यांचे वडील म्हणजे पप्पा लोक घेऊन जायचे, फिरायला घेऊन जायचे किंवा गार्डनला जायचे, कुठे कुठे फिरायला जायचे, त्यावेळी मला पप्पांची खूप आठवण यायची. किंवा माझेही पप्पा असते तर मलाही घेऊन गेले असते, मलाही शॉपिंग करवली असती, मलाही फिरायला घेऊन गेले असते, स्कूलमध्ये सोडायला आले असते, ओपन हाऊसला यायचे लोकांचे वडील, त्यावेळी मला पप्पांची आठवण यायची. सो ते बालपण पण माझ्यासाठी खूप वेगळं होतं. पण एक आई स्ट्रॉंग होती त्यामुळे ते खूप छान झालं. तिने खूप प्रयत्न केले, आमच्या मागे कष्ट केले, तिने कधी स्वतःचा विचार केला नाही. ती नेहमी माझ्या मागे पाठीशी असायची आणि तशीच ती माझ्या वडिलांच्या पाठीशी सुद्धा असायची. त्यामुळे ते पूर्णपणे लक्ष केंद्रित करून तिथे सीमेवरती त्यांनी 20 वर्ष काढली. तर त्यांचाही खूप मोठा योगदान आहे भारताचे सैनिक असल्यामुळे. सो त्यांच्याही खूप स्टोरीज आहेत. तर त्यातली ही एक काही गोष्ट जी आमच्या खूप जवळची आहे आणि ही मला तुम्हाला सगळ्यांसोबत शेअर करावीशी वाटली. तुम्हाला कशी वाटली, तुम्हाला मोटिवेशनल वाटली, चांगली वाटली तर तुम्ही नक्की कमेंट्समध्ये सांगा. आणि अशाच चांगल्या काही गोष्टी तुम्हाला ऐकायच्या असतील, रिअल स्टोरीज, तर नक्की मला सांगा. मी प्रयत्न करेन, कारण की ही एक रिअल स्टोरी होती आणि मला अशी वाटली की तुमच्यासोबत शेअर करावी, म्हणून मी काही माझ्या शब्दांमध्ये ती मांडली. आणि आय होप तुम्हाला आवडली असेल. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, प्लीज डू लाईक, कमेंट, शेअर अँड सबस्क्राईब टू माय चॅनल. वर लढणारा प्रत्येक शूर सैनिकाच्या मागे एक तितकीच शूर आणि खंबीर पत्नी आणि कुटुंब घरी त्याची वाट पाहत असते. माझे वडील मेजर कमलाकर विष्णू सावंत यांच्या वीरतेला आणि माझ्या आईच्या अथळ विश्वासाला माझा कोटी कोटी प्रणाम. जय हिंद. तर मित्रांनो, जय हिंद.